आजकालच्या वेगवान जीवनशैलीमुळे वेदना ही जणू आपल्या जीवनाचा एक भागच बनली आहे. डोकेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी आणि इतर शारीरिक वेदनांवर त्वरित आराम मिळवण्यासाठी लोक पेनकिलर्सचा आधार घेतात. पेनकिलर्स हे वेदनांना तात्पुरता आराम देतात, पण या औषधांचा दीर्घकालीन वापर धोकादायक ठरू शकतो. अनेकदा आपण यांच्या साईड इफेक्ट्सबद्दल अज्ञानी असतो. पेनकिलर्सचा दीर्घकालीन वापर आपल्या किडनी, लिव्हर आणि पचनसंस्थेवर गंभीर परिणाम करतो. विशेषतः नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज जसे की आयबुप्रोफेन आणि डायक्लोफिनॅक स्टमक अल्सर, किडनी फेल्युअर आणि हृदयविकार धोका वाढवतात. पेनकिलर्समुळे अनेकांना अपचन, मळमळ आणि पोटदुखी यासारखे दुष्परिणाम जाणवतात आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये पोटात रक्तस्राव देखील होऊ शकतो. तसेच नियमित पेनकिलर्स घेतल्याने शरीराची औषधांवर प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात औषधं घ्यावी लागतात. मग प्रश्न असा आहे, या साईड इफेक्ट्सला टाळून वेदना कशा कमी कराव्यात? उत्तर आहे आयुर्वेद. आयुर्वेदात हजारो वर्षांपासून वेदनांवर प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत. यातील एक विशेष उपाय म्हणजे महारसनादी काढा. महारसनादी काढा एक विशिष्ट औषधी वनस्पतीचा संयोजन आहे, जो सांधेदुखी, स्नायूंच्या वेदना, पाठदुखी यासारख्या समस्यांवर प्रभावी ठरतो. यात असलेले महारसना आणि गोक्षूर हे घटक सूज कमी करण्यासाठी मदत करतात, तर एरंडमूल सांधे आणि हाडे मजबूत करतात. साधारणपणे 30 ते 50 ml महारसनादी काढा सकाळ संध्याकाळ घेतल्याने शरीरातील सूज, वेदना आणि स्टिफनेस कमी होतो. हा काढा कोणत्याही रासायनिक दुष्परिणामांशिवाय आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे. पेनकिलर्सवर अवलंबून राहणे म्हणजे तात्पुरता आराम, पण आयुर्वेदिक उपचारांमुळे वेदनांचे मूळ कारण दूर केले जाते. महारसनादी काढा हा नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे, जो दीर्घकालीन परिणाम देतो. नियमितपणे महारसनादी काढा घेतल्याने तुमचे शरीर मजबूत होतं, वेदना कमी होतात आणि तुमचं जीवन अधिक निरोगी होतं. हा काढा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वापरणं उत्तम ठरतं. तर मित्रांनो, पेनकिलर्सच्या दुष्परिणामांना टाळा आणि आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब करा. पेनकिलर्सची सवय तोडा आणि महारसनादी काढ्याच्या नैसर्गिक शक्तीचा अनुभव घ्या. आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि वेदनांना कायमच निरोप द्या. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि शेअर करा.